तर हे बघा हॉटेलच्या समोरचा हा व्ह्यू. मी जात आहे या हॉटेलमध्ये, तुम्हाला सगळं या ठिकाणी दाखवणार आहे. तर चला जाऊया या कॅफे लेक साईड. या ठिकाणी अशा पायऱ्या, या पायऱ्यावरून पुढे चालत जाऊ. समोरच गणपतीची या ठिकाणी तर आम्हाला समोरचा व्ह्यू आहे. पण आता काय करायचं ते बघत आहे. तर या ठिकाणी जरूर या ठिकाणी विशेष या ठिकाणी आमची ओरिओ या ठिकाणी एक एक करून आम्ही टेस्ट घेत आहोत. तरी टेस्ट पण या ठिकाणी खूप छान आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी या ठिकाणचे मोमोज खाऊन दाखवतो. हे मोमोज खूप टेस्टी आणि डिलिशियस आहेत, खूप छान आहेत. हे तंदूर मोमोज होते. सगळे टेस्टी आज ट्राय करणार आहे या ठिकाणी. वंशलाही खूप आवडलेला आहे. समोरचा नजारा पाहत पाहत आम्ही हे जे मोमोज आहे हे खाल्लेले आहेत आणि आता आम्ही वाट पाहत आहोत नेक्स्ट डिशची. या ठिकाणचा मोजिटोही खूप छान आहे. समोरच बोटिंग चालू आहे. नैनीतालचा जो लेक आहे तो लेक आहे आणि या ठिकाणचा मोजिटो खूप टेस्टी आहे. मी तर मोजिटो यावेळी पहिल्यांदाच ट्राय केला होता. ऑरेंज मोजिटो याआधी कधी मी पिला नव्हता, मिंट पिला होता. आणि मोमोज या ठिकाणचे खूप छान आहे. तरी या तुम्ही कधी नैनीताल आला तर लेक साईडला जरूर या आणि या ठिकाणचे बघा. आता आपला पास्ता आलेला आहे, तो खूप छान आहे. हा मला आपला जो बन आहे तो खूप आवडला. तर आपण पास्ता ट्राय करू कसा आहे याची टेस्ट. आणि खूप डिलिशियस आहे. ते बघा, प्लेटिंग खूप सुंदर प्लेटिंग केलेलं आहे. आणि हा समोरचा रोड जो माल रोड या साईडून पुढे गेल तर माल रोड आहे. आणि तुम्ही कॅफे बघू शकता. या ठिकाणी बसायचा अरेंजमेंट, सुंदर बसायचा अरेंजमेंट आहे. तुम्ही या ठिकाणी बसू शकता. त्या गाड्या येत आहेत तर आपण आता त्या साईडला जाणार आहे. या ठिकाणी आपण आता खाऊन बसलेलं आहे आपलं सगळं आणि आपण आता हळूहळू माल रोडकडे जाऊया.
कॅफेच्या आपण बाहेर आलेला आहे आणि हा पहा माळगाव या ठिकाणची दुकाने, छोटी छोटी दुकाने. या ठिकाणी हॉटेल्स आहेत, प्युअर व्हेज हॉटेल आहेत. काही काही ठिकाणी खाली 2 रस्ते आहेत, एक वरचा रस्ता, खालचा रस्ता. जाण्या येण्यासाठी रस्ते आहेत, भरपूर मोठे रस्ते आहेत. आणि या ठिकाणी छोटे छोटे दुकानं जी तुम्ही शॉपिंग करू शकता आणि वेगवेगळ्या दुकानामध्ये वेगवेगळे प्राईज मिळतात. आता आम्ही या ठिकाणी बेल्स बघायला आलेलो आहे. बेल्स आहेत, मॅग्नेट आहेत या ठिकाणी. छोटे पांडा आहेत, छोटे बुद्धा आहेत, पाहू शकता. तिथे गाडीला आपण फ्लॅश लावतो ते फ्लॅश पण आहेत. बघू शकता ब्लू कलरमध्ये जे शेड्स आणि वॉल पीस आहेत ते वॉल पीसही घेऊ शकता या ठिकाणी. तर आम्ही पुढे आलेलो आहे. आता तुम्ही दुसरे जे ब्रँड आहेत ते ब्रँडेड कपडे जे ब्रँड्स असतात तेही या ठिकाणी तेही त्याची दुकाने भरपूर आहेत. तुम्ही माझ्यासोबत पाहता जी कमान आहे ती नैनादेवी मंदिराकडे जाणारी कमान आहे. या ठिकाणी तुम्ही आत गेला तर मंदिराकडे जाता पप्पा माझे वाट बघत बसलेली या ठिकाणी. तर आपण चाललो आहोत आतमध्ये. माझ्या राईट साईडला आहे ते तिबेटियन मार्केट, आपण तेही एक्सप्लोअर करणार आहोत. आपण निघालो आहे आता मंदिराच्या दिशेने. तुम्ही माझ्या जे डाव्या साईडला जे चिल्ड्रन गार्डन आहे आणि उजव्या साईडला जे मोठं ग्राउंड आहे या ठिकाणी क्रिकेट खेळत आहेत. या ठिकाणी बास्केटबॉलचं ग्राउंडही आहे आणि या ठिकाणी बसायलाही सुविधा आहेत व्यवस्थित. आणि हे आहे ते चिल्ड्रन गार्डन. या ठिकाणी जे पिक्चरची शूटिंग आहे कोई मिल गया या गार्डन ठिकाणी झालेलं आहे. आणि समोर जे कॅपिटल थिएटर आहे या ठिकाणी हे थिएटर होतं. तुम्ही जर नीट बघाल तर या ठिकाणी पहिल्यांदा रस्ता होता, आता या ठिकाणी चिल्ड्रन पार्क केलेला आहे आणि समोरच लेकी आहे. या ठिकाणी बसायची चांगली सोय आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही जे मोठं स्पेस आहे. या ठिकाणी सर्व मुले क्रिकेट खेळत होती, फुटबॉल खेळत होती, बास्केटबॉल खेळत होती, काही काही लोक चालत होती, व्यायाम करत होती. तुम्ही पाहू शकता या ठिकाणचं मार्केट. आता आपण आलो आहेत थोडंसं पुढे आणि या ठिकाणी तुम्ही लेदरचे जॅकेट्स असतील, वुलनचे जॅकेट्स असतील, टी शर्ट्स असतील, शॉर्ट शर्ट असतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी जोरदार लोक खरेदी करत आहेत आणि आम्ही या ठिकाणी इन्क्वायरी केली तर त्या चीप रेटमध्ये तुम्हाला 2 ते 3 हजारामध्ये चांगले चांगले जॅकेट्स मिळू शकतात. हे आहे या ठिकाणचं जे छोटंसं मार्केट आहे. छोटं म्हणता येणार नाही, मोठंच मार्केट आहे. या ठिकाणी हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट आहेत, दुकान आहेत, शॉपिंग करू शकता. आणि या ठिकाणी थोडंसं मेंटेनन्सही काम चालू आहे जे मंदिराच्या बॅक साईडला आहे. आणि चायना टाऊन या ठिकाणी लोक रिलॅक्स होत आहे. स्वच्छताही खूप आहे नैनादेवी टेम्पलच्या जवळ. तुम्ही पाहू शकता समोर कपड्याचे मार्केट आहे. आणि हे पहा श्री मा नैनादेवी मंदिर. आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी हे क्लिअर होईल, पूर्णपणे स्वच्छ. आणि हे जे मंदिर आहे याचे एंट्रन्स आहे. तर चला जाऊया आतमध्ये मंदिराच्या. आणि जसं आम्ही मंदिरात एंट्री घेतली तसं समोर आम्हाला दृश्य दिसलं हनुमानजीचं मंदिर. हे खूप एंट्रन्स मारल्यावरच खूप सुंदर अशी प्रतिमा, मोठी प्रतिमा आहे. आणि पहिलंच दर्शन हनुमानजीचं झालेलं आहे, खूप छान वाटलं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे नैनादेवीचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी लाईन लागते, त्या ठिकाणी लोकांची गर्दी होती. तर आम्ही एका ठिकाणी साईडला एका बेंच बसलो आणि या ठिकाणचा नजारा घेतला. या ठिकाणी खरोखर व्हिडिओ काढणं अलाव नव्हतं, फोटो काढणं अलाव नव्हतं. या ठिकाणी सिक्युरिटी हटकत होती, पण तुमच्यासाठी तुम्ही या ठिकाणी जावं आणि या ठिकाणचं वातावरण आनंद घ्यावं यासाठी या ठिकाणचा व्हिडिओ काढला आहे. शक्यतो या ठिकाणी व्हिडिओ काढत नाही. तुम्ही या ठिकाणी जर वातावरण आला तुम्ही या ठिकाणी बसला तर खूप चांगली वातावरण होतं. मनाला शांती मिळून असं या ठिकाणचं वातावरण.
आपण आलो आहोत मंदिराच्या साईडचं जे मार्केट होतं तिबेटियन मार्केट सारखंच मार्केट होतं. या ठिकाणी कपडे होते, चांगले चांगले कपडे होते. या ठिकाणी विमेन्सचे कपडे जास्त होते. तर चला एक्सप्लोर करूया. छोटंसं मार्केट हे FC मार्केट असतं, फॅशन मार्केट असतं, तसं हे मार्केट आहे. या ठिकाणी किचन्स आहेत, लहान मुलांचे टॉयज आहेत. ते बघा किचन, छोटे छोटे किचन्स आहेत. या ठिकाणी गाड्या आहेत, टॉयज आहेत, ड्रेस आहेत. लोक खरेदी करत होते, लंच पण मागत होता. तर आम्ही पुढे पुढे बघत फिरायला होतो. लेदर पर्स, वॉलेट यासारखी सगळी दुकान, लहान मुलांच्या कपड्याची दुकाने, मोठ्यांचे गार्मेंटचे दुकान आहेत. पूर्ण मार्केट भरलं होतं, क्राऊडेड होतं. या ठिकाणी एका ठिकाणी मोमोज मिळतात, पण भरपूर क्राऊडेड असल्यामुळे आम्ही घेतलं नाही. हे पहा, नाईट ड्रेस, विमेन्सचे नाईट ड्रेस आहेत. या ठिकाणी खूप छान होते. या ठिकाणी आम्ही घेतला. आत्ता आपण आलेलो आहे बाहेर, आणि बाहेर येऊन या ठिकाणचा तुम्ही बघू शकता नजारा. अंधार पडत आहे, आणि अंधार पडल्यानंतर या ठिकाणचं किती वातावरण छान आणि आल्हाददायक आहे. या ठिकाणी जे लोक फिरायला आलेले आहेत त्यांनाही खूप आनंद आणि प्रसन्न वाटत असेल. आणि हे दृश्य पाहतो माझ्यासमोर, जो डोंगरावरती जो दृश्य दिसत आहे, या ठिकाणी अशा डोंगरावर त्याच्या लाईट दिसत आहे. आकाशामध्ये तारे जमिनीवर येऊन पडतात असं दिसते. या ठिकाणी पार्किंगची मोठी सोय आहे. तुम्ही या ठिकाणी पार्किंग करू शकता. स्वतःच्या गाडीची तुम्ही नैनिताल येऊ शकता. या ठिकाणी पार्किंगची सोय आहे. समोर डोंगरावर बघू शकता किती घरं आहेत, किती हॉटेल्स आहेत. हे पहा, हे आहे कॅपिटल सिनेमा. ते तुम्हाला मिळलं होतं कोईमलग्यामध्ये. या ठिकाणी पिक्चर बघायला ऋतिक रोशन आणि प्रीती झंटा ह्या ठिकाणी जे आले होते मुलं, ऋतिक रोशन ते या ठिकाणी मूवी बघायला गेले होते. आणि या ठिकाणी छोटे छोटे ह्या ठिकाणी कॅफेज आहेत, चायनीज. या ठिकाणी चायनीज चांगलं मिळत होतं. तर आपण चाललो आहेत लेकच्या साईडला. या ठिकाणी एक रील आहे, समोरच लेक आहे. या ठिकाणचं रात्रीचा व्ह्यू बघा. आणि मग अशी अंधार पडत होता, आता पूर्णपणे अंधार पडलेला आहे. नाईटमध्ये कसं दिसतं क्लॅरिटी तुम्ही बघा. पूर्ण लाइटिंग आहे पूर्णपणे. या ठिकाणी बसून राहावं असं वातावरण होतं. या ठिकाणी किती तास तुम्ही बसू शकता. पूर्णपणे एवढा ॲम्बियन्स चांगला होता. या ठिकाणी पूर्ण लाईट. या ठिकाणी साईडला जे हट होती त्या हटमध्ये परफॉर्मन्स चालू होता, लाईव्ह शो चालू होता. एक मुलगी गाणे म्हणत होती. हे बघू शकता लाईव्ह. त्या साईडला ब्रिज आहे, त्या ब्रिज साईडला त्या ठिकाणी मार्केट चांगलं आहे. आणि हा मंदिराजवळ खरीद या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नेमप्लेट. तुम्ही घराच्या दरवाजाच्या नेमप्लेट बघू शकता. तुम्ही घराच्या नेमप्लेट या ठिकाणी बघू शकता. लाकडी खूप सुंदर होत्या. आणि आम्ही शाल खरेदी केलेली आहे. आणि आम्ही या तिबेटियन मार्केटमध्ये आतमध्ये आलेलो आहे. हे मार्केट स्वस्त आणि चीपमध्ये या ठिकाणी चांगले कपडे मिळतात.
तर या ठिकाणी मार्केट संपते. आम्ही मार्केटच्या बाहेर आले आहे आणि या ठिकाणी तुम्ही मेन रोड आहे मेन रोडला आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही रात्रीची चहलपहल बघू शकता. लोक मालरोडकडे निघाले आहेत, काही लोक हॉटेलकडे चालले आहेत, काही लोक कामावरून घरी चाललेले आहेत. या ठिकाणी पायी तुम्ही चालू शकता, या ठिकाणी टॅक्सी करू शकता. तर हे पहा, या ठिकाणचं एक मार्केट आहे आणि याचं मला खरंच नाव माहीत नाही. या ठिकाणी आम्ही सहज चार्जर घेण्यासाठी आलो होतो, जे पॉवर बँक घेण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी आम्हाला हे मार्केट वाटलं आहे. जसं लडाखमध्ये जसं माल रोड आहे तशा टाईपमध्ये हे माल रोड आहे आणि या ठिकाणी असे स्टेप्स आहेत, खाली उतरत रिलॅक्समध्ये जाऊ शकता. या ठिकाणी वेगवेगळे दुकानं आहेत, शॉप्स आहेत, जे कपड्याचे आहेत, मेडिकल आहेत, शूज आहेत, चप्पल आहेत. या ठिकाणी या ठिकाणी चांगल्या चीपमध्ये रेटमध्ये कपडे तुम्हाला भेटू जाऊ शकतात या ठिकाणी. आणि कपडे या ठिकाणचे सुंदर होते, जॅकेट्स आहेत, स्वेटर्स आहेत या ठिकाणी आणि बसायलाही या ठिकाणी सोयी आहेत. खाली तुम्ही खाली आपण निघाला आहोत तर या ठिकाणी खाली खाऊगल्ली आहे. या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता, जे खाऊगल्लीमध्ये जेवढं काही मिळतं ते या ठिकाणी मिळते. चला आपण जाऊ अजून खाली, तुम्हाला दाखवतो या ठिकाणी खाली काय काय दिसतंय ते. या ठिकाणी असं उतरावं लागतं हळूहळू. राईट साईडला छोटे छोटे किचन हॉटेल्स आहेत, त्यांची किचन बाहेरच्या साईडला आहेत. काही दुकाने बंद झालेले आहेत का तर संध्याकाळचे लगभग 10 वाजत आले होते आणि हे शेवटचा पॉईंट या ठिकाणी खाऊगल्ली आहे या ठिकाणची. आणि समोरच लेखी दिसत आहे या ठिकाणी. तुम्ही बघू शकता लोक या ठिकाणी चिल होत आहेत, आराम करत बसलेले आहेत, कोण खात आहे, कोण फिरत आहे. बघू शकता ही खाऊगल्ली. तर आता आपण आलेलो आहे आपल्या हॉटेलमध्ये, द हॉटेल हिडन जलेट. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आमचं हॉटेल. तुम्ही जर आमचा पहिला ब्लॉग बघितला नसेल तर त्या ठिकाणी मी या हॉटेलची पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर हिंदी चॅनल बघायचं असेल तर माझ्या हिंदी चॅनलवर हा ब्लॉग पडलेला आहे, तर तोही तुम्ही बघू शकता, त्यालाही सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तब तक सबको टाटा.